तर मी 2-3 CSR लोकांना घेऊन एकत्र केलं होतं. BMCचे काही चांगले अधिकाऱ्यांसोबत केलं होतं. ह्या सुविधा केंद्रामध्ये 111 टॉयलेट सीट्स होत्या. आता त्याच्यातून अर्थात निम्म्या महिलांसाठी, निम्म्या पुरुषांसाठी, काही इंडियन, काही वेस्टर्न हे होतं, काही AC टॉयलेट होते. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धारावीसारख्या ठिकाणी आणि हे मला सगळ्या SRA मध्ये करायचं होतं. आपण राज्य सरकार म्हणून केलं असतं, आता महानगरपालिका म्हणून. धारावीतील सुविधा केंद्र मुंबईतील पहिलंच सुविधा केंद्र होतं का? आणि ही संकल्पना आदित्य ठाकरे यांचीच होती का? तर याचं उत्तर स्पष्टपणे नाही. आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेलं धारावीतील सुविधा केंद्र मुंबईतील पहिलं सुविधा केंद्र नव्हतं. प्रत्यक्षात सुसज्ज सुविधा केंद्रांची संकल्पना भारतातील एका नामांकित कंपनीच्या सामाजिक दायित्व उपक्रमातून पुढे आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशाच्या शहरी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्दिष्टांना अनुरूप या कंपनीने पुढाकार घेतला. 2016 साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारसमोर ही संकल्पना मांडण्यात आली. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत भागीदारीत या सुविधा केंद्र उपक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. आजतागायत हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे. 2016 साली घाटकोपरमधील आझाद नगर येथे मुंबईतील पहिलं सुविधा केंद्र उभारण्यात आलं. म्हणजेच धारावीतील सुविधा केंद्र हे पहिलं नाही तर मुंबईतील त्यावेळचं 6वं सुविधा केंद्र होतं. सुविधा केंद्र आम्हीच उभारली, धारावी सुविधा केंद्र ही आमचीच संकल्पना, हे दावे वस्तुस्थितीला धरून नाहीत. आदित्य ठाकरे यांचं सरकार गेल्यावरही आज देखील हा उपक्रम वेगात सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचा आढावा घेतला. त्यामुळे कोणताही दावा करताना उद्घाटन किंवा फोटोरूपी पुरावे नाही तर तथ्य महत्त्वाची असतात. ही सुविधा केंद्र उभारण्यामागे केवळ सामाजिक दायित्व नव्हे, मुंबईकरांची गरज आणि सोय केंद्रस्थानी होती. पण आज निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंकडून एका कंपनीच्या सामाजिक दायित्वातून उभ्या राहिलेल्या प्रकल्पाचंही श्रेय घेण्याचा प्रयत्न होत आहे.